म्हापसा पालिकेन स्थगीत केल्ली बसका परत घेतली, पण कोरम नासतना हे पुरायपणान बेकायदेशीर म्हापशेच्या नगरसेवकांनी थेट आरोप केला। पालिका कोरम नासतना मीटिंग घेवपाक शकना, योग्य प्रक्रिया करिनासतना बेकायदो बसका घेतिल्ले खातीर नगरसेवकांनी बसकेचेर बहिष्कार घालून नगराध्यक्षाचे राजीनाम्याची मागणी केली। आयकात म्हापशेच्या नगरसेवकांक। ही जी मीटिंग आसलेली ती 18 नोव्हेंबराची जी बॉयकॉट केल्ली मीटिंग, त्या मिटिंगेची कंटिन्युएशन आसली। एक म्हणजे जेन्ना मीटिंग पोस्टपोन जाता तेन्ना एज पर लॉ ती बाय कन्सेंट टायम आनी डेट त्या दिसा रिकॉर्ड जावपाक जाय आनी तरूच मीटिंग फुडें घालूं येता। 2-2.5 म्हयन्या मागीर आतां ही नोटीस धाडल्या आनी मीटिंग कंडक्ट ही नोटीस जी धाडल्या तीच पयली इल्लिगल जाता, कित्याक कोरम जेन्ना ना त्या दिसा 12 जाण 19 पैकी 12 जाण भायर सरलेले, सो 7 जाण उरलेले सर आनी 7 जाण कोरम कॉन्स्टिट्यूट करिना। एज पर लास्ट टायम जे हायकोर्टान जजमेंट दिला त्या जजमेंटा प्रमाणे हायर डिनॉमिनेटर धरपाक जाय। सो जेन्ना इवन नंबर आसता, जशें आमचे 20 कावन्सिलर आहा जाल्यार तुका 1/3 करपाक गावना। सो 7+1 तुमी धरून 8 मेंबर आसपाक जाय आयज चेअरपर्सन सोडून कोरम कंडक्ट करपाच्या खातीर। पण आता हांवें आयकलें की हितून 5 कावन्सिलर आसलेले प्रेजेंट, 4 आसलेले आनी चेअरपर्सन, आनी 4 जर कावन्सिलर आसतना मिटींग ऑर्डिनरी मिटींग जाता जाल्यार ही एब्सोल्युटली इल्लिगल। कित्याक आमचे म्युनिसिपल एक्ट म्हणटा एज पर सेक्शन 78 सबसेक्शन 9B म्हणटा कितें 1/3 ऑफ द कावन्सिलर शूड बी प्रेजेंट फॉर ऑर्डिनरी मिटींग। तर त्याच्या प्रमाणे हे जालें जाल्यार आनी एक रेकॉर्ड केला आमच्या म्हापसा म्युनिसिपालिटीन, परत एकदा इल्लिगलिटी दाखोवन दिली कित्याक आमी इल्लिगलान प्रोत्साहीत करता म्हणून। आमच्या प्रेजेंट चीफ चेअरपर्सन आसा पळय तिका हे जे एक्ट आसा पळय तिने प्रॉपरली वाचचे, 2 दीस घेवन वाचचे, फाल्यां रिजायन जावनूय तिने वाचले जाता, कित्याक तिने ह्या एक्टाचो सारको विश्वासघात केला। हे जेन्ना आमी निवडून आयिल्ले पळय तेन्ना आमकां थंय शपथ घेता आसले हे एक्ट हातान दिल्लेले। फर्स्ट टायम जेन्ना मिटींग कंडक्ट केली तेन्ना तिचे 12 रुलींग कावन्सिलर सुद्दां जाण सगळे जाण मेळून 12 जाण वॉकआउट केले, कित्याक तिने म्हापशेकाराचेर अन्याय केलो इल्लिगली। जेन्ना मिनिट्स कन्फर्म नासतना तिने गांवा भायले लोक कामाक घेतले। आमच्या म्हापशान यूथ कितलो बेकार आसा, सगळे कावन्सिलरांक ते लागले की आमी म्हापशेकारांक जॉब प्रोवायड करूंक शकना, ही जाय तशी फाटल्या दारांसून आपली कामां करता आनी आयज तिका तोच इल्लिगल एक्ट फुडें व्हरपाक जाय म्हणून आयज तिने कोरम नासतना मिटींग घेतल्या। 4 जाण कावन्सिलर, तिचे रुलींग कावन्सिलर सुद्दां हाजीर ना, म्हणजे ह्या डिसिजनाक तिका कोणूच साथ दिना। आयकात म्हापशेची नगराध्यक्ष नूतन बिचोलकाराक। महत्वाचे पॉयंट म्हणजे प्रत्येकाचे 20 कावन्सिलर प्रत्येकाने आपापल्या वॉर्डाचे जी कितें तक्रारी असल्यो, कितें तांकां गरजेची गोष्टी असले तेंच्यानी ऑलरेडी पुटअप केल्ली आसा आनी हे खरें ही गोष्ट आमची 30 ऑक्टोबरच्या हितून जाल्ली आसा। तर म्हाका अशें दिसता 30 ऑक्टोबर टील डेट, आयज तारीख कितली जाली, ऑलमोस्ट 3 months वी आर लेट इन टेकिंग द डिसिजन्स। आनी म्हाका तर अशें दिसता की जेन्ना ही प्रपोजलां घातलेली आसा आनी जो पर्यंत हांगासर ती पुटअप जायना तो पर्यंत प्रत्येक वॉर्डाची कामां एक दीस असो वाडत गेल्लो आसा। 3 महिने जर लोक सफर जाता, तेंची कामां जर उरता बिकॉज ऑफ दीस मिटींग, ते खंय तरी आमी त्या लोकांचेर आनी तेचेर अन्याय करता। आनी म्हाका दिसता तेच्या खातीर आयज तो पॉयंट एओबीचो जो आसलो तो मुद्दो उखलून आमी आज ते हांगासर ते पूर्णते व्हरपाचो प्रयत्न केलो, जेणे करून लोकांची प्रत्येक वॉर्डांतली कामां ही सुरू जातली। कित्याक जेन्ना तुमी नगरसेवक किंवा नगरसेविका ह्या नात्यान हांगासर येता, म्हाका दिसता तुमचो फोकस आसूंक जाय द वर्क। खंयचीय गोष्ट मतभेद आसता, खंयचे तरी तुमचे खंय तरी हट जाता, पण तो विशय परत परत हाडून त्या खातीर आपल्या कार्याक अडथळे हाडप, दुसऱ्यांच्या कार्याक अडथळे आसूं आनी शेवटी लोकांक सफर करून त्यांचे अक्षरशः तमाशा करप हे तितकीच वाईट गोष्ट आसा। हे सुज्ञ लोकांनी हे समजूंक जाय। गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकार, गौतमी गांवकार आनी मुजैफ शेख।